बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपण आज ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय आज चालू करणार आहोत. 14व्या अध्यायामध्ये बरंचसं काही ज्ञान जे आपल्याला उपयोगी पडणार आहे. समाज सुधारण्यासाठी, आपल्याला स्वतःला सुधारण्यासाठी असं बरंचसं ज्ञान आहे जे आता आपण ग्रहण करणार आहोत. पण त्या अगोदर 13व्या अध्यायामध्ये काय काय झालेलं आहे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात, कारण 13व्या अध्यायातला बराचसा संदर्भ 14व्या अध्यायामध्ये आहे. त्यामुळे 13वा अध्याय आपण थोडस मुद्दे आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात आपण. तर 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच गुरुवंदना झालेली आहे, गुरूंचं वर्णन, गुरूंची स्तुती झालेली आहे. त्यानंतर क्षेत्रज्ञ विभाग, क्षेत्रज्ञ योग हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शरीरावर सत्ता कोणाची, हे जे शरीर आहे ज्याला क्षेत्र म्हटलेलं आहे त्याच्यावर सत्ता कोणाची हे आपण ऐकलं. शरीर 36 तत्वांपासून बनलेलं आहे हे आपण लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे सत्पुरुषाची लक्षणं किंवा ज्ञानी पुरुष कुणाला म्हणायचं त्याची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर आता ही सत्पुरुषाची लक्षणं काय आपण अजून एकदा थोडस बघूयात, कारण हीच महत्वाची आहे. तर ते त्यात मनाची इच्छा नसणे किंवा आत्मानित्व असं त्याला म्हणतात, अमानित्व असं म्हणतात, किंवा अभिमान रहित राहणं असं त्याला म्हणतात. नंतर दुसरं लक्षण होतं दांभिकपणा नसणे, म्हणजे त्याला अदांभिकत्व असं म्हटलेलं आहे. अहिंसा आपण पाहिली, अहिंसा म्हणजे प्राणी अहिंसा, निशब्द अहिंसा हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शांती, आर्जव, सरळपणा, आचार्य उपासना म्हणजेच गुरुसेवा, नंतर अंतर्बाह्य सुचिरभूतपणा म्हणजे शुचित्व, नंतर स्थिरता म्हणजेच आत्मसंयम हे पाहिलं. ही सगळी ज्ञानाची लक्षणं किंवा सत्पुरुषाची लक्षणं होती. त्यानंतर अज्ञानाची लक्षणं आपण पाहिली. त्यानंतर ज्ञान म्हणजे काय हे पाहिलं, की परमार्थ वस्तूला ज्ञेय म्हणतात, ज्ञेय पण पाहिलं. आणि ज्ञानाशिवाय प्राप्त, हे ज्ञेय जे आहे हे ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही हे आपण पाहिलं. नंतर त्यानंतर प्रकृती पुरुष योग हा आपण पाहिलेला आहे. आणि इथंच मग हा 13वा अध्याय समाप्त होत आहे. आज आता आपण 14वा अध्याय बघणार आहोत. 14व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीलाच आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करून, त्यांना वंदन करून, त्यांची परवानगी घेऊन हे जे हा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहिण्यासाठी सुद्धा वारंवार त्यांनी आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतलेले आहेत, गुरुंना वंदन केलेलं आहे, त्यांची परमिशन घेतलेली आहे म्हणजे परवानगी घेतलेली आहे. आणि मग त्यांनी हा ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे. आता गुरुची स्तुती कशी करावी हे ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये अतिशय सुंदरपणे जी स्तुती केलेली आहे ते ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती आपण समर्पण असावं आपल्या गुरुच्या संदर्भामध्ये. बघा, समर्पण भाव नसेल तर आपल्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. समर्पण भाव येण्यासाठी पहिल्यांदा मनातून अहंकार काढून टाकावा लागतो. अहंकार निघून गेला तर समर्पणाची भावना येते आणि त्यातूनच श्रद्धा निर्माण होते. एखाद्या
भगवंताच्या बाबतीत, एखाद्या ज्ञानेश्वर माऊलींसारख्या एखाद्या संतांच्या बाबतीत, तुकारामासारख्या संतांच्या बाबतीत जर श्रद्धा निर्माण व्हायची असेल तर पहिल्यांदा मनातून अहंकार निघून जावा लागतो आणि त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. हे एकामेकावर अवलंबून आहे बघा. तर ही जी स्तुती केलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या गुरूंची, ती स्तुती ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ज्ञानेश्वर माऊली किती नम्र होते. ही स्तुती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अहंकाराचा लवलेश सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या मध्ये नव्हता. वय वर्ष फक्त 14. 14व्या वर्षी त्यांनी हे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि किती म्हणजे विचार किती महान असू शकतात. 14व्या वर्षामध्ये एवढा पोक्तपणा, हे सगळे संस्काराचेच फळ आहे असं म्हणू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींवर त्यांचे जे आई वडील होते त्यांनी जे संस्कार केलेले आहेत, मोठ्या जे बंधू आहेत जे निवृत्तीनाथ, त्यांनी जे त्यांना संस्कार दिले, त्यांना सांभाळून घेतले, त्यांना जे ज्ञान दिलेलं आहे, त्यामुळे अशी कलाकृती निर्माण होऊ शकते. तर असे हे ज्ञानेश्वर माऊलींनी जे आपल्या गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आपण बघा गुरूंच्याकडून जे कोणी आपले लहानपणापासून शिक्षक होते असतील किंवा नंतर आपले आध्यात्मिक गुरु असतील किंवा मनुष्य हा आयुष्यभर शिष्यच असतो, शिकत असतो काही ना काहीतरी. शिकत असतो म्हणजे कोणतर गुरु असणार. आपण अगदी समोरच्या माणसाच्या बोलण्यातून पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो, पण ते आपण मान्य करत नाही कारण आपण हुशार असतो. एखादा मनुष्य आपल्याला आवडतो, एखाद्याचं बोलणं आपल्याला आवडतं, एखाद्याचं वागणं आपल्याला आवडतं किंवा एखाद्या मनुष्याला बाकीचे लोक ऍप्रिशिएट करतात, त्याची स्तुती करतात. का करतात? काही ना काही तर त्याच्यामध्ये गुण असतात. मग ते गुण आपण शोधतो, म्हणजे शोधायला पाहिजे. त्याला ऍप्रिशिएट करतात तर मला का नाहीत करत, असं शोधल्यानंतर आपल्याला समजतं की त्याचा स्वभाव फार लाघवी आहे, स्वभाव फार छान आहे, कधीही कुणाला वाईट बोलत नाही, कुणाचे मन दुखवत नाही. असे बरेचसे पैलू स्वभावामध्ये असतात. आणि हे स्वभाव जो असतो, जे बोलणं असतं, त्यानंच मनुष्य दुसऱ्याला आकृष्ट करून घेतो आपल्याकडं. जसं लोहचुंबक हे लोखंडाला आकृष्ट करतं, असं आकर्षण एखाद्याच्या स्वभावामध्ये असतं. तर ते आकर्षण कशामुळं निर्माण होतं? तर त्या स्वभावातल्या काही गुणधर्मांमुळे निर्माण होतं. जे मी आता सांगितलं की लाघवी स्वभाव असतो, गोड बोलतात, कधीही वाईट बोलत नाही. कोणी वाईट बोललं तरी त्याला प्रत्युत्तर करत नाहीत, सोडून देतात. ठीक आहे, प्रत्युत्तर करत नाहीत. नम्र स्वभाव असतो, अतिशय नम्र स्वभाव असतो अशा लोकांचा. असे लोक तुमची बोलण्यात करमणूक करतात, म्हणजे हजर जबाबी असतात, विनोदी स्वभाव असतो. त्यामुळे बरेचसे लोक त्यांच्याकडे आकृष्ट होत असतात. तर हे झाले स्वभावाचे गुणधर्म की ज्याच्यामुळं एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याकडे आकृष्ट होत असतो, आकर्षण त्याचं होत असतं. तर तेच आता इथं आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वर माऊलींच्या मध्ये एवढे स्वभाव गुणधर्म आहेत आणि तेही त्यांच्या एवढ्या लहान वयामध्ये. म्हणजे किती अभ्यास असेल, लहानपणापासून किती संस्कार असतील हे आपल्या लक्षात येईल. मी जसं म्हटलं की मनुष्य हा आयुष्यभर शिकत असतो. आपण फक्त आपल्या शिक्षकांना त्यांच्याकडून आपण शिकलो आहोत ह्याची कृतज्ञता आपण व्यक्त करत नाही. ती कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे यात तुमच्या लक्षात येईल की आपले जे गुरु आहेत, ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतलेलं आहे, त्यांच्या संदर्भात आपण कृतार्थ कसं व्हायचं, त्यांचे आभार कसे मानायचे, त्यांचं गुण गौरव कसा करायचा, त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे ह्या 14व्या अध्यायातलं ही सुरुवातीची जी गुरुवंदन आहे ते आहे.
आता आपण प्रत्यक्ष ओळ वाचूयात आणि गुरुवंदना कशी केलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. एखाद्याचे आभार तरी मानायचे कसे, एखाद्याचे म्हणण्यापेक्षा आपल्या गुरूंचे आभार कसे मानायचे, हे या कलियुगामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आपण गुरु करतो, ते शिक्षकाकडून शिकतो, फी देतो, संपला विषय. काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. उलट हल्ली अशी मुलं आहेत की त्या गुरूंनाच उलट बोलतात, नवीन नवीन शिव्या देतात. जे गुरु आपल्याला आयुष्यभर जगण्याची जी भाकरी ज्याला म्हणतात, जे ज्ञान आहे ते देतात आणि त्यांनाच हे मुलं हल्लीची उलट बोलतात, त्यांचं ऐकत नाहीत. तर असा हा विषय आहे. तर त्या अशा मुलांसाठी किंवा जी आपली येणारी पिढी आहे त्या पिढीला आपल्याला आपण काय द्यायचं, तर हे द्यायचं आहे आपल्याला की गुरूंची वंदना कशी करायची, त्यांची स्तुती कशी करायची, त्यांच्या संदर्भात आपण कृतार्थ कसं व्हायचं, त्यांचे आभार कसे व्यक्त करायचे, यासाठी ही गुरुवंदन आहे. सुरुवात करूयात आपण अध्याय 14वा, ओवी नंबर 1. जय 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 आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया जय जय सर्व विवाय वया सोहम भाव सुहावया नानालोक हेलावया समुद्रातू ऐकेगा अंतर्बंधू ऐकेगा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रतीलपसी तया विश्व हे दाविसी प्रकट तय करिसी आघवेची तू की पुढिलाची दृष्टी चेरिजे हा दृष्टीबंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. हे गुरु म्हणजे हे गुरु माऊली, तुम्ही सकल देवतात श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य आहात. आपण आपल्या आयुष्यामध्ये 3 लोकांना आपलं दैवत मानतो, आई, वडील आणि गुरु. तेच इथे सांगितलेलं आहे की हे गुरु, तुम्ही सकल देवात श्रेष्ठ आहात. सर्व देवांचे देव आहात तुम्ही, सर्व देवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात आणि बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य आहात. बुद्धिरूप प्रकाशाचे तुम्ही सूर्य आहात, एवढे तुम्ही महान आहात. तुमचा जय जयकार असो. आपण असं कधी आपल्या गुरूंना बोललोय का? आपण काय म्हणतो, सर तुम्ही आम्हाला फार आवडता, तुमचं शिकवण आम्हाला फार समजतं, फार आवडतं, तुम्ही वर्गामध्ये गोष्टी सांगता त्या आम्हाला फार आवडतात, एवढंच आपण बोलतो. त्या गुरूंकडून आपण जीवन जगण्याचं ज्ञान घेत असून त्यांची आपण एवढी स्तुती करतो, तेही कधी शिक्षक दिनाच्या दिवशी. हे फक्त औपचारिक आपलं बोलणं असतं. इतर वेळेस जे शिक्षक सांगतात ते आपण काही ऐकतो, काही ऐकत नाही. मी तर म्हणेन की गुरूंची स्तुती तर तुम्ही अवश्य कराच, पण स्तुतीपेक्षाही गुरूंना जे आवडेल ते नक्की करा. आता गुरूंना काय आवडतं, शिक्षकांना काय आवडतं? शिक्षक सांगतात विद्यार्थ्यांना की हा धडा आहे, हा गृहपाठ आहे, तुम्ही घरून ते उद्या गृहपाठ करून घेऊन या. आणि आज आपण 3रा धडा शिकवलेला आहे, 3रा धडा संपलेला आहे, उद्या आपण 4था धडा घेणार आहोत. तर 4था धडा तुम्ही वाचून या. किती विद्यार्थी करतात हे असं? गुरूंनी सांगितलेलं, शिक्षकांनी सांगितलेलं किती विद्यार्थी करतात? फार कमी विद्यार्थी करतात. जे त्यांचं तंतोतंत ऐकतात ते फार पुढे जातात. गुरु फक्त किंवा शिक्षक फक्त शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात असं नाही.
ते वारंवार आपल्याला सांगत असतात. आपल्यावर नकळत संस्कार करत असतात. खोटं बोलू नये, कुणाच्या वस्तू चोरू नये, मोठ्या आवाजात बोलू नये, भांडण करू नये. आणि हे सांगतानाच ते हेही सांगत असतात की चांगल्या मुलांशी तुम्ही मैत्री ठेवा. चांगली मुलं म्हणजे काय? की जी भांडण करत नाहीत, जी व्यसनं करत नाहीत, ज्यांची प्रवृत्ती म्हणा, ज्यांचा स्वभाव म्हणा अतिरेकी असा नाहीये, अशांची मैत्री करा हे सांगतात. म्हणजे गुरु हे शिक्षक हे आपल्याला ज्ञानाबरोबर या सगळ्या गोष्टींचं सुद्धा मार्गदर्शन करत असतात. हे जर आपण तंतोतंत जर पाळलं त्या विद्यार्थ्याने तर ते विद्यार्थी कुठल्या कुठं जातील. आणि हे पाळायचं असतं, गुरूंचं ऐकायचं असतं. यासाठी लहानपणापासून आपल्याला आपल्या मुलांवर संस्कार करायला हवेत की शिक्षक म्हणजे देव आहेत. त्यांचा आदर करायला शिका. ते सांगतील ते तंतोतंत ऐका. एवढं जरी आपण आपल्या मुलांना सांगितलं तर पुढचं सगळं काम ते शिक्षक करत असतात. पुढं काय आलं बघा, तुम्ही सर्वांचे विश्रांती स्थान असून सर्वांच्या हृदयात अहम ब्रह्म हे तत्व घालणारे आहात. अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे हे तत्व तुम्ही घालणारे आहात. किंवा तुम्ही समुद्र रूपी असून तुमच्यात 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे खातात. अजून काय म्हणलंय? आपल्या गुरुनं समुद्र म्हटलेला आहे. पहिल्यांदा देव म्हटलेला आहे, नंतर सूर्य म्हटलेला आहे. बघा दोनच ओव्यांमध्ये किती विशेषणं दिलेली आहेत. म्हणजे किती प्रेम असेल बघा आपल्या गुरूंवर. तुमच्यात 14 लोक लाटांप्रमाणे हेलकावे खातात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही दीनदयाळ असून निरंतर करुणेचे सागर आहात. म्हणजे करुणा तुमच्यात भरलेली आहे. आणि ब्रह्मविद्या वधूचे वर आहात. म्हणजे तुम्ही सर्व विद्याधारी आहात. तुम्हाला सर्व विद्या तुमच्या मुखोद्गत आहेत. जे कोणी तुम्हाला जाणत नाहीत त्यांना हे सर्व विश्व खरे भासते. जे तुम्हाला समजत नाही, जे तुमचं ज्ञान ज्यांना माहिती नाही त्यांना हे सगळं विश्व खरे भासते. व जे कोणी तुम्हाला जाणतात त्यांना सर्व विश्वात तुमच्याशिवाय काही दिसत नाही. म्हणजे जर तुम्ही गुरुला जर जाणलं व्यवस्थित तर गुरु तुम्हाला सर्व विश्वामध्ये आहे असं दिसेल. नजरबंद खेळात गारुडी दुसऱ्याची दृष्टी चोरतो, परंतु तो आपण असल्यास जाणत असतो. पण तुमच्या मायेचा असा प्रभाव आहे की जो तिच्या सपाट्यात सापडतो तो आपण आपल्यास ओळखत नाही. आता तुम्ही गारुड्याचे खेळ पाहिले असेल. गारुडी सापाचे खेळ करतात आणि नजरबंदीचे पण खेळ करतात. नजरबंदी म्हणजे तुमच्या नकळत अशी काही हातचालकी करणार की तुम्हाला कळणार नाही की हातातला चेंडू कुठे गेला, हातातला रुमाल कुठे गेला, गायब झाला. किंवा 2 हात मोकळे दाखवून हवेतून कबूतर काढणार, हवेतून सोन्याची साखळी काढणार, हवेतून देवाचा अंगारा काढणार. हे सगळे नजरबंदीचे खेळ आहेत. हा जो नजरबंदीचा खेळ करणारा जो गारुडी असतो तो स्वतःला मात्र ओळखत नाही. स्वतःला मात्र जाणत असतो. तो जो काय करतो ते त्याला माहिती असतं. कुठून अंगारा काढतो, कुठून कबूतर काढतो, त्याला सगळं माहिती असतं. पण तुमच्या मायेचा असा प्रभाव आहे की तुमच्या म्हणजे गुरुच्या मायेचा असा प्रभाव आहे की जो तिच्या सपाट्यात सापडतो, तिच्या म्हणजे मायेच्या सपाट्यात सापडतो, तो आपण आपल्यास ओळखत नाही. आपण आपल्यास स्वतःच ओळखत नाही. या सर्व जगात तुम्ही कोणाला ज्ञानाचा बोध करता व तुम्हीच कोणाला
मायेच्या सपाटात गुंतवता असा तुमचा सहज खेळ सुरू आहे. तुम्हाला नमस्कार असो. गुरुवंदना सुरू आहे. गुरूंचा जय जयकार सुरू आहे. कशा पद्धतीनं जय जयकार करतात, कशा पद्धतीनं कृतज्ञ होता येतं बघा यातून. जी तुची तू सर्व याया, मा कोणा बोधू कुणा माया, ऐसिया आपे आप लागविया, नमो तुझ जाणो जगी आप बोले, ते तुझिया ओला सुरस झाले, तुझे निक्षमत्व आले पृथ्वी येसी, रविचंद्रादी शुक्ती उदय करती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा, जे चळवळी जे अनिले, ते दैविके निजी निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपितफी, किंबहुना माझा आसोस ज्ञान जी तुझे निर्डोळस, असो वणने सायास श्रुतीसी, वैद वानुने तवची चांग, जव नसे दिसे तुझ आंग, मग आम्हातय मुग एके पाती. जगात ज्याला पाणी असे नाही, ज्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळे आली आहे, व पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आहे तिला तुमचीच शक्ती कारण आहे. किती कशा पद्धतीनं वर्णन केलं बघा गुरुचं, की जगतात ज्याला पाणी असे म्हणतात त्याला जी गोडी आहे ती तुमच्यामुळे आलेली आहे. म्हणजे गुरूंच्या मुळे पाण्याला गोडवा आलेला आहे असं म्हणतात. आणि पृथ्वीला जी सहन करण्याची शक्ती आलेली आहे ती तुमच्यामुळे आलेली आहे. किती मोठी उपमा दिली बघा. चंद्र व सूर्य हे केवळ मोठ्या शिंपल्याप्रमाणे निस्तेज आहेत, परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर उजेड पडतो तो तुमच्या तेजाच्या शक्तीचा प्रभाव आहे. म्हणजे सूर्य आणि चंद्राला जे तेज प्राप्त होतं ते गुरु तुमच्या प्रभेमुळे प्राप्त होतं, तुमच्या तेजामुळे प्राप्त होतं. ते जर तेज नसेल तर चंद्र आणि सूर्य हे शिंपल्याप्रमाणे निस्तेज होतील. चहूकडे फिरणारा वायू हाही तुमच्याच शक्तीमुळे फिरत असतो. वायूचं जे चलन वलन होतं, वारे जे वाहतात ते तुमच्याच शक्तीमुळे वाहतात. व आकाश जरी मोठे दिसले असले तरी त्याचा समावेश तुमच्यात होऊन ते लपंडाप्रमाणे तुमच्या एका कोपऱ्यात लपते. आकाश एवढं जे मोठं आहे ते तुमच्यात लपते, एवढे तुम्ही मोठे आहात. फार काय सांगावे. सर्व माया ही तुमच्याच योगाने उत्पन्न झाली आहे. ज्ञानही तुमच्याच शक्तीने चहूकडे पाहते. इतकेच नव्हे तर तुमच्या स्वरूपाचा पार न लागल्यामुळे ते श्रुतीस वर्णन करता आले नाही, एवढं तुमचं ज्ञान आहे. जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंत वेद तुमचे वर्णन करू शकतात. जोपर्यंत तुमचे वर्णन झाले नाही तोपर्यंतच वेद तुमचे वर्णन करू शकतात, परंतु तेच आपले दर्शन झाल्यावर आमची व त्यांची एकच दिशा होते व दोघांशी स्वस्थ बसावे लागते. म्हणजे वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते सुद्धा तुमच्या समोर, तुमच्या ज्ञानासमोर ठेंगणं आहे असं इथे सांगायचंय त्यांना. जी एकार्णवाचे ठाई, पाहता थेंबाचा पाडू नाही, महानदी काई जाणे जती, का उदयालिया भास्वतू, चंद्र जैसा खदोत्यू, महाश्रुती तुझ अंतू, तो पाडू असे, आणि दुजिया थावो मोडे, तेथ
परेशी वैखरी बुडे, तो तुमा कोणे तोंडे, वानावासी या लागी आता, स्तुती सांडुनी निवांता, चरणी ठेविजे माथा, हेची भले तू जैसा आहासी तैसिया, नमो श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमू फळावया, वोहाराय होई. सर्व जलमय झाल्यावर त्यात एका थेंबाची जशी खिणगंती नसते, इतकेच नव्हे तर महानद्या सुद्धा ओळखता येत नाहीत. किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या पुढे काजव्याप्रमाणे यत्किंचित पडतो, त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञान असे आम्ही व वेद यांची सारखीच योग्यता आहे. काय सांगितले बघा, हे गुरुवर्या, तुमच्या समोर जे वेद आहेत आणि आम्ही जे आहोत, हे यांची योग्यता ही तशी आहे, कशी की सर्व जलमय झाल्यावर त्यात एक थेंब पाण्याची जशी खिजगणती नसते. पूर आलाय समजा, आणि पूर आलेला आहे, सगळीकडे पाणी भरलेलं आहे, घरात निम्मग छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, आणि त्यात एखादा पाण्याचा थेंब वरून झाडावरून पडला, पाण्याचा थेंब पडला पावसाचा, त्यानं काय फरक पडणार आहे का? त्या पुराला काय फरक पडणार आहे का? तो पूर काय वाढणार आहे का 1 फुटानं? नाही ना. त्याची काय खिजगंती आहे? त्याप्रमाणे हे गुरु तुमच्या समोर वेदांची आमची खिजगंती नाही, आम्ही त्यात खिजगंतीत सुद्धा बसत नाही. किंवा दुसरं उदाहरण दिले यासाठीच, किंवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या पुढे काजव्याप्रमाणे यत्किंचित पडतो. बघा, कधी कधी काय होतं, नॉर्मली हे पंचमी म्हणजे चतुर्थीच्या नंतर हे घडतं. चतुर्थीच्या नाही, त्याही पुढे 2-4 दिवसानंतर घडतं की सूर्य उगवलेला असतो आणि चंद्र त्याच्या पुढे थोडासा वर डोक्यावर असतो. सूर्य ज्यावेळेस उगवतो त्यावेळेस चंद्र एकदम पांढरूक आपल्याला दिसतो, म्हणजे त्यातून उजेड तर येत नसतो, चंद्र चमकत नसतो. त्याच इथं उदाहरण दिलं आहे की सूर्य काजव्याप्रमाणे यत्किंचित पडतो, चंद्र त्याचा जो उजेड आहे तो काजव्याप्रमाणे यत्किंचित पडतो. त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी अज्ञानी असे जे आम्ही व वेद यांची सारखीच योग्यता आहे. आणि ज्या ठिकाणी द्वैत्व भाव मोडून परेसह वैखरी वाणी स्तब्ध राहते, त्यात तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू? वैखरी वाणी जी आहे ती तुमच्या समोर स्तब्ध राहते, त्या तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू? एवढे तुम्ही महान आहात. यास्तव आता तुमची स्तुती करण्याचे सोडून मुकाट्याने तुमच्या चरणावर मस्तक ठेवावे, हाच योग्य मार्ग आहे. तुमची स्तुती करण्याचे सोडून तुमच्या पायावर मस्तक ठेवावं असं मला वाटतंय. तर हे गुरुराया, तुम्ही असे आहात, तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही माझ्या गीतार्थ कथनारूपी व्यापारात मला नफा करून देण्याकरता माझे सावकार व्हा. गीतार्थ रूपी व्यापारात म्हणजे गीतेचा जो प्राकृत भाषेत जे अनुवाद करणार आहेत ज्ञानेश्वर माऊली, की ज्याला ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, तो करण्याकरता तुम्ही माझे सावकार व्हा. म्हणजे तुम्ही मला भांडवल द्या. भांडवल कशाचं लागतं? ज्ञानाचं लागतं, शब्दरूपी भांडवल लागतं, विचाररूपी भांडवल लागतं.
ते भांडवल तुम्ही मला द्या, म्हणजे मी हे ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहू शकेल. मग मी संसरेन तेणे करीन संतांसी कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची, जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहाजन आपुले आपले तू. हे वक सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे, माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्य होय सफळ, तो वसंत होई स्नेहाळ शिरोमणी. तर आता आपल्या कृपारूप भांडवलाच्या थैलीची गाठ सोडून माझी मतिरूप पोतडी भरा. म्हणजे हे सावकारा, गुरुला सावकार म्हटलेला आहे. कशाचा सावकार आहे? कृपारूप भांडवल ज्याच्याकडे आहे, कृपारूप भांडवल गुरुने ज्या थैलीत ठेवलेलं आहे, त्या थैलीची गाठ सोडा आणि काय करा, माझी मतिरूप पोतडी भरा. मती म्हणजे बुद्धी. माझी बुद्धी तुम्ही तुमच्या कृपारूप भांडवलाने माझी माझी मती रूप पोतडी भरा. आणि आपण थोर आहात तेव्हा मला ज्ञानपदाची म्हणजेच ज्ञानरूप नफ्याची जोड करून द्या. माझ्यावर तुम्ही कृपा करा, असं थोडक्यात म्हणायचं आहे. म्हणजे मला ज्ञान द्या. मग मी या व्यापारावर सावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालील. याचा अर्थ काय? तुम्ही जर माझ्यावर कृपा केलीत, तुम्ही जर मला ज्ञान दिलं, तर मी या व्यापारावर, हा व्यापार म्हणजे गीतेचं भाषांतर प्राकृत भाषेत जे करायचं आहे, हा जो व्यापार आहे, त्या व्यापारावरून संतांच्या कानात सुंदर अशी विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालील. संत म्हणजे जे आपण श्रोते आहेत, जेही ज्ञानेश्वरी ऐकत आहेत, ते त्यांच्या कानात काय करणार आहेत? कर्णफुले, सुंदर अशी कर्णफुले करून घालणार आहेत. विचाररूप कर्णभूषणे तयार करून घालील, म्हणजे विचाराची कर्णफुले म्हणजे कर्णभूषणे तयार करून घालील. महाराज, गीतार्थ रूपी ठेवा बाहेर काढण्याविषयी माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली आहे, ती सफल करण्याकरता तुम्ही आपले स्नेहरूप अंजन माझ्या डोळ्यात घाला. गीतार्थ रूपी ठेवा जो आहे, गीतेमध्ये जे ज्ञान आहे, ते हा जो ठेवा आहे तो बाहेर काढण्यासाठी माझ्या मनात जी इच्छा निर्माण झालेली आहे, गीतेतलं जे ज्ञान आहे ते प्राकृत भाषेत लिहिण्याची जी माझ्या मनात इच्छा उत्पन्न झालेली आहे, ती सफल करण्याकरता माझ्या डोळ्यात तुम्ही स्नेहरूप अंजन घाला. स्नेहरूप म्हणजे प्रेमपूर्वक, प्रेमानं, प्रेम, माझ्या डोळ्यांमध्ये तुम्ही प्रेम होता असं म्हणतात ते. माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना एक वेळ शब्दमय सृष्टी पाहता येईल, अशा तऱ्हेचा आपल्या करुणारूप सूर्यबिंबाचा निर्मळ प्रकाश पाडा. तुम्ही माझ्यावर करुणा करा, माझ्यावर दया करा आणि काय करा, माझ्या बुद्धिरूप डोळ्यांना शब्दमय सृष्टी पाहता येईल अशी माझ्यावर कृपा करा, माझ्यावर करुणा करा. माझी बुद्धिरूप वेली पुष्कळ वाढून तिला
तिला काव्यरूपी फळे येण्याकरिता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा. वेलींना झाडांना फुले कधी जास्त होतात? वसंतात येतात. वसंत म्हणजे उन्हाळा असतो, त्यावेळेस भरपूर फुले येतात कारण सूर्यप्रकाश भरपूर असतो. तर तो तुम्ही वसंत रूपी व्हा. वसंत तुम्ही व्हा. कशाचा व्हा वसंत? तर माझी जी बुद्धिरूपी वेल आहे त्या वेलेचा तुम्ही त्या त्या ती बुद्धिरूप वेल जी आहे त्याला काव्यरूपी फळे लागणार आहेत. काव्यरूपी फळे म्हणजे हे जे काही ओव्या आहेत हे एक प्रकारचं काव्य आहे. ही फळे लागण्याकरिता येण्याकरिता तुम्ही वसंत व्हा असं म्हटलेलं आहे. माझी बुद्धिरूप वेल पुष्कळ वाढून तिला काव्यरूपी फळे येण्याकरता वेलींना प्रफुल्लित करण्याची कृपा करण्यामध्ये श्रेष्ठ असा जो वसंत तो तुम्ही व्हा असं म्हटलेलं आहे. बघा कशी कशी विनवणी करत आहेत ज्ञानेश्वर माऊली. आपले जे गुरु आहेत त्यांना काय म्हणतात, यातून त्यांना काय सांगायचं आहे बघा. की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ही जी गीता आहे जी भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे ते गीतेचं मला प्राकृत भाषेत भाषांतर करायचं आहे. मग ही भाषांतर करण्यासाठी तुम्ही मला काय द्या? तर तुम्ही मला शब्द द्या, तुम्ही मला ज्ञान द्या. ते मागण्याची किती सुंदर पद्धत आहे बघा. की काय म्हणतात आपल्या गुरुला की तुम्ही माझा सावकार व्हा. आणि भांडवल कशाचं द्या? सावकार होऊन भांडवल कशाचं मागतायत? तर नफा करून देण्याकरिता तुम्ही सावकार व्हा. अजून काय म्हणलेलं आहे की तुमची कृपारूप थैली सोडून माझी मतिरूप पोतडी भरा असं म्हणतात. म्हणजे माझ्यावर कृपा करा. किती सुंदर शब्दांमध्ये आपल्या गुरुकडे विनवणी करत आहेत ज्ञानाची. अशी विनवणी करायची असते. पुढे आपण बघूयात. प्रमेय महापुरे हे मती गंगा ए थोरे तैसा विरीश उदारे दिठी वेणी अगा विश्वेकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी जी अवलोकिलिया माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्तीते रसवृत्तीचे तव संतोषेने गुरुराज म्हणितले विनती व्याजे मांडिले देखुनी दुजे स्तवनमिषे हे असो आता हा स्तवनमिषे इथपर्यंत आला. हा आपल्या कृपादृष्टीचा इतका औदार्याने वर्षाव करा की ज्याने माझ्या बुद्धिरूप गंगेस अर्थरूपी महापूर यावा. तुम्ही माझ्यावर एवढी कृपा करा, कृपेचा एवढा पाऊस पाडा की माझ्या बुद्धिरूप गंगेस पूर यायला पाहिजे, महापूर यायला पाहिजे. हे विश्वेकधामा आपला प्रसाद चंद्रमा मला स्फूर्तीने पौर्णिमा करो. मला स्फूर्ती द्या की जेणेकरून माझी पौर्णिमा होईल. म्हणजे काय? पूर्ण चंद्रोदयाने पौर्णिमा शोभते त्याप्रमाणे आपल्या कृपेने मला पूर्ण स्फूर्ती येवो असं म्हणतात. ती पौर्णिमा मी अवलोकन केली, आपला माझ्यावर कृपा म्हणजे आपली माझ्यावर कृपा झाली म्हणजे माझ्या ज्ञान समुद्राला भरती येते आणि नवरस हे स्फूर्ती भरून सांडू लागतील. असे ज्ञानदेवाचे भाषण ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथ
महाराज संतोष पाहून म्हणाले की निवृत्तीनाथ संतोष पाहून काय म्हणाले की तू स्तुतीच्या मिशाने द्वैत द्वैत व्यर्थ वाढवितोस, तर आता ही व्यर्थ स्तुती राहू दे. तू जी माझी स्तुती करत आहेत ती राहू देत आता. आणि काय म्हणतात, जो जगण्याचा विषय आहे तो चांगला तयार करून ग्रंथ सांग. ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी सांग, असा जणू आदेशच देत आहेत. गुरुवर्य जे आहेत निवृत्तीनाथ ते ज्ञानेश्वर माऊलींना असा आदेश देत आहेत. हेच म्हणण्याची मी वाट पाहत होतो. हा ग्रंथ सांग, उत्कंठेचा भंग होऊ देऊ नकोस. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले. आता ज्ञानदेव काय म्हणाले आहेत, हे आता गुरु जे आहेत निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली यांचं संभाषण सुरू आहे. आता त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली काय म्हटलेले आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. तर आज आपण भाग नंबर 1 पाहिलेला आहे. उद्या आपण भाग नंबर 2 पाहणार आहोत. भाग नंबर 1 मध्ये आपण काय पाहिलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंना वंदन करत आहेत, त्यांची स्तुती करतात. सूर्य म्हणतात त्यांना, देव म्हणतात, समुद्र म्हणतात, दीनदयाळ म्हणतात आणि त्यांच्याकडून काय मागतात की मी जे ज्ञानेश्वरी लिहित आहे, गीतेचा गीताचे जो मी प्राकृत मध्ये जे भाषांतर करणार आहे, यासाठी मला तुम्ही तुमची माझ्यावर कृपा व्हावी, तुमच्याकडून ज्ञान मिळावं असं विनवणी करत आहेत. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण आता इथंच थांबणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी पाठीमागच्या अध्यायात आपण जे पाहिलं होतं की ज्यांनी संकल्प केलेले आहेत व्यसन सोडण्याचे, त्यांनी परत संकल्पाचं आठवण करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.